नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 6. गांधी व काँग्रेसने दलित विद्यार्थ्यांसाठी काय केले. गांधी व काँग्रेसने लक्षावधी रुपये खर्च केले, मात्र अस्पृश्य द्वाराच्या कार्यासाठी अवघी 30,000 रुपये खर्च केले गेले. ही वस्तुस्थिती पाहिली म्हणजे गांधींचे व काँग्रेसचे अस्पृश्य समाजावरील प्रेम कोणत्या दर्जाचे आणि कोणत्या प्रकारचे आहे याची स्पष्ट कल्पना करता येते. मी नुकताच एक गांधीचे व काँग्रेसचे अस्पृश्यांकरिता काय केले या नावाचा इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध केला असून त्यात सर्व भानगडींवर लख्ख प्रकाश टाकलेला आहे. सन 1920 ते 1932 पर्यंत गांधींनी व काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले नसून निव्वळ बढाया मात्र मारलेल्या आहेत. अस्पृश्य वर्गाच्या राजकीय मागण्यांविरुद्ध काँग्रेसने भयंकर भानगडी केलेल्या आहेत. अशा राजकीय कारणासाठीच सन 1932 साली पुणे करार झाला. त्यावेळी माझ्याशी गांधी व काँग्रेसने झगडा केला. राजकीय दृष्ट्या हिंदूंपासून अस्पृश्य वर्ग अलग केल्यास हिंदू समाजाचे बळ कमी होईल म्हणून गांधींनी एरवाड्याच्या तुरुंगात उपोषण सुरू केलं आणि त्याचा शेवट सदर करारात झाल्यानंतर त्यातूनच पुढे हरिजन सेवक संघ जन्मास आला. असा खरा प्रकार आहे. या संघाने तरी 13 वर्षात काय केले. मी केलेले कार्य तुमच्या पुढे आहेच. मी मध्यवर्ती सरकारकडून मिळवलेल्या दरसाल 3 लाख रुपयाचे आता 5 लाख मिळू लागतील. 500 विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेत असून 30 विद्यार्थी विलायतेला गेले आहेत. हे कार्य कोणीकडे आणि हरिजन संघाचे कार्य कोणीकडे. 3-4 रुपडीच्या शिष्यवृत्त्या, पण त्याचा केवढा गवगवा आणि मंदिर प्रवेशास केवढी जाहिरातबाजी. हीच का हरिजन सेवा. स्वाभिमानी अस्पृश्य लोक या कार्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्रावणकोर शिवाय इतर मंदिर प्रवेशाकडे पाहिले तर काय दिसून येते. जेथे कुत्री आणि गाढवेही बसणार नाहीत अशी मंदिरे खुली गेली. सामाजिक सुधारणेची ही विटंबना नव्हे का. धन्यवाद. श्रोतेहो, अहमदाबाद येथे तारीख 30 नोव्हेंबर 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील हा काही भाग आहे. श्रोतेहो, हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.